हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षेत वाक्प्रचारांवरून कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात ते पाहणार आहोत. कोणत्याही स्पर्धा परीक्षेत एक एक गुण म्हणजेच एक एक मार्क्स किती महत्त्वाचा असतो हे तुम्हाला ठाऊक आहेच. म्हणून अनेक वाक्प्रचार जरी एकसारखे वाटत असले तरी त्याचा नेमका अर्थ व वापर कोठे करायचा यासाठी सराव प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर क्रोधित होणे, अंगाचा तिळपापड होणे, अंगाची लाही होणे, नाकावर राग असणे, तळपायाची आग मस्तकात जाणे, आकांडतांडव करणे, आकाश पातळ एक करणे, हे सर्व वाक्प्रचार राग क्रोध याविषयी असले तरी तात्पुरता राग, खूप राग, अतिशय राग येणे, रागावर ताबा नसणे अशा वेगवेगळ्या रागाच्या छटा आहेत. म्हणून कोणता वाक्प्रचार कोठे वापरायचा याचा अचूक पर्याय शोधण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग मुलांनो, प्रश्न पहिला पाहूया. पुढील प्रत्येक प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. ऊत येणे. आता पर्याय दिलेत तुम्हाला: फायदा होणे, आनंद होणे, अतिरेक होणे, उपकार स्मरणे. तर इथे तिसरा पर्याय हा अचूक आहे, म्हणून तिसऱ्या पर्यायाला तुम्ही गोल करायचं आहे. अतिरेक होणे. आच लागणे, नाश पावणे, झळ लागणे, पेचात सापडणे, संकटे येणे. दुसरा पर्याय अचूक आहे, म्हणून झळ लागणे हा पर्याय अचूक असल्यामुळे 2ला गोल करायचं आहे. उराशी बाळगणे, मनात जतन करून ठेवणे, मनाची चलबिचल होणे, मनात कायमचे राहणे, प्राणा इतके प्रिय असणे. उराशी बाळगणे म्हणजेच मनात जतन करून ठेवणे, पहिला पर्याय बरोबर आहे. आकाश ठेंगणे होणे, आवाक्याबाहेरची गोष्ट करणे, खूप आनंद होणे किंवा अतिशय आनंद होणे असंही येऊ शकतं इथे. उठून दिसणे, सर्वत्र मान मिळवणे. तर आकाश ठेंगणे होणे म्हणजे अतिशय आनंद होणे. उद्ध्वस्त होणे, मुळासकट कोसळणे, चारी बाजूंनी संकटे येणे, नाश पावणे, एकाएकी फार मोठे संकट येणे. उत्तर आहे तिसरं, नाश पावणे. प्रश्न दुसरा. पुढे प्रत्येक प्रश्नात दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्प्रचार निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. चारी बाजूंनी संकटे येणे. आकाश ठेंगणे होणे, आकाश फाटणे, आकाश कोसळणे, आभाळ कोसळणे. चारी बाजूंनी संकटे येणे म्हणजे आकाश फाटणे, दुसरा पर्याय अचूक आहे. क्रोधाने शुद्ध होणे, अंगावर काटा उभा राहणे, अंगाचा तिळपापड होणे, अंगाची लाही होणे, नाकावर राग असणे. तर आता तुम्ही येथे अंगाचा तिळपापड होणे लिहायचं की अंगाची लाही होणेला गोल करायचं हे तुमचं कन्फ्यूज होईल. म्हणून क्रोधाने शुद्ध होणे हा शब्द असला तर अंगाची लाही होणे हा वाक्प्रचार तिथे अचूक आहे. पराकोटीचे दारिद्र्य असणे, अन्नास मोताद होणे, उलटी अंबारी हाती येणे, घर धुवून नेणे, 18 विश्वे दारिद्र्य असणे. पराकोटीचे दारिद्र्य असणे म्हणजे 18 विश्वे दारिद्र्य असणे. पुढचं. रागाने आदळआपट करणे, आकांडतांडव करणे, जीवावर उठणे, डांगोरा पिटणे, दातोट खाणे. उत्तर आहे पहिला पर्याय, आकांडतांडव करणे. 1ला तुम्ही वर्तुळ करायचे, रंगवायचे. धीर गळणे, कंबर कसणे, कंबर खचणे, जीव खाली पडणे, जीव अधीर होणे. उत्तर आहे कंबर खचणे. प्रश्न तिसरा. वाक्प्रचार व त्याचा अर्थ असणाऱ्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी अयोग्य जोडीचा पर्याय निवडा. इथे लक्षात ठेवा, अयोग्य शब्द वापरलेला आहे म्हणजे चुकीची जोडी तुम्हाला निवडायची आहे. वाचताना तुम्ही काळजीपूर्वक वाचलं पाहिजे. अन्नास जागणे म्हणजे उपकार स्मरणे, उखळ पांढरे होणे, पुष्कळ फायदा होणे, उचल बांगडी करणे, एखाद्याला मारणे, अंगावर काटा उभा राहणे, भीतीने अंगावर शार येणे. उत्तर आहे तिसरं, म्हणजे तिसरा पर्याय हा जोडी ही चुकीची आहे, म्हणून तिसरा पर्याय बरोबर आहे. आगीत तेल ओतणे, भांडण विकोपाला जाईल असे करणे, अत्तराचे दिवे लावणे, सर्वत्र दिवे लावणे, आभाळ कोसळणे, एकाएकी फार मोठे संकट येणे, उदक सोडणे, एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. उत्तर आहे दुसरा पर्याय, अत्तराचे दिवे लावणे, सर्वत्र दिवे लावणे हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे अयोग्य जोडी आहे ही. पुढचा आहे तिसरा. इकडचा डोंगर तिकडे करणे,
एखादे अवघड कार्य सोडून देणे, उराशी बाळगणे, मनात जतन करून ठेवणे, उन्मळून पडणे, मुळासकट कोसळणे, आकाश ठेंगणे होणे, अतिशय आनंद होणे. यात पहिला पर्याय अचूक आहे, म्हणजे ही जोडी चुकीची आहे. इकडचा डोंगर तिकडे करणे म्हणजेच फार मोठे अवघड कार्य पार पाडणे, परंतु इथे काय दिले, एखादे अवघड कार्य सोडून देणे दिले, म्हणून हा पर्याय आपल्याला येथे बरोबर आहे. चौथं, अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे, थोड्याशा यशाने हुरळून जाणे, अटकेपार झेंडा लावणे, फार मोठा पराक्रम गाजवणे, अन्नास मोताद होणे, उपासमार होणे, अंगाची लाही लाही होणे, खूप ताप येणे. तर यात चौथा पर्याय हा काय बरोबर आहे, म्हणून चौथी जोडी ही अयोग्य जोडी आहे. ती अंगाची लाही लाही होणे म्हणजे खूप ताप येणे का, नाही तर खूप संताप होणे. पुढचा आहे कंठस्नान घालणे, ठार मारणे, कपाळ फुटणे, जखम होणे, अंगावर मुठभर मांस चढणे, धन्यता वाटणे, कान फुंकणे, दुसऱ्याच्या मनात किलमिश निर्माण करणे. यात दुसरा पर्याय अयोग्य जोडीचा आहे, म्हणून इथे 2ला तुम्ही वर्तुळ करायचं आहे, रंगवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणता वाक्प्रचार येईल त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. रोहिणीला घटनेची सत्यता सिद्ध करण्यासाठी टिंबटिंब, आगीत तेल ओतणे, अग्निदिव्य करणे, अंगाची लाही लाही होणे, अत्तराचे दिवे लावणे. उत्तर आहे दुसरा पर्याय अग्निदिव्य करणे, म्हणजे रोहिणीला घटनेची सत्यता सिद्ध करण्यासाठी अग्निदिव्य करावे लागले. पुढचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी टिंबटिंब, आकाशाला गवसणी घालणे, अडकित्त्यात सापडणे, अटकेपार झेंडा लावणे, इकडचा डोंगर तिकडे करणे. तिसरा पर्याय हा बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अटकेपार झेंडा लावला. पुढचा आहे सैनिकांनी अतिरेक्याला झाडांमधून पळताना पाहताच टिंबटिंब, कंठस्नान घालणे, कपाळमोक्ष होणे, कंठशोष करणे, उद्ध्वस्त होणे. पर्याय आहे पहिला बरोबर. सैनिकांनी अतिरेक्याला झाडांमधून पळताना पाहताच कंठस्नान घातले, म्हणून पहिला पर्याय बरोबर आहे. गृहपाठ न केल्यामुळे शिक्षकांनी सुनीची टिंबटिंब, आकांडतांडव करणे, कानउघाडणी करणे, कान फुंकणे, कानावर पडणे. गृहपाठ न केल्यामुळे शिक्षकांनी सुनीची कानउघाडणी केली. पुढचं आहे वर्गात मागच्या बाकावर बसून गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी टिंबटिंब, कानाडोळा करणे, कणिक तिंबणे, अंगाचा तिळपापड होणे, उचलबांगडी करणे. वर्गात मागच्या बाकावर बसून गोंधळ करणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी उचलबांगडी केली, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर बसवतात ना, मागच्या मुलांना कधी कधी पुढच्या बाकावर बसवतात, त्या पद्धतीने उचलबांगडी केली असा येईल, म्हणून चौथा पर्याय हा काय बरोबर आहे यातला. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा पद्धतीने आज आपण वाक्प्रचार व त्यावरील विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांचा सराव केलेला आहे. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तीही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.